मम्मी काय करते? तू आत्ताशी आला का? काय आहे? डाळीचे लाडू करून राहिले तर त्याच्या भाकरी बेसन पीठ मळलंय त्याच्या भाकरी बनवायच्या भाजायच्या आणि मग त्या याच्यातून काढायच्या मिक्सर मध्ये. हा तुला कावाची म्हणून राहिली मदतीला ये. काय शेव केली काय? हा चांगलीच झाली. आजच्या आज बघ ना काय बनवलं आजच्या आज. यो शंकरपाळ्या. आजच्या आज शंकरपाळ्या, चिवडा, शेव, आता लाडूच चकल्या. कोणत्या चकल्या? चकल्या नाही करणार आहे आता. हे एवढं केलं बस झालं तर तू उद्या बघू आता चकली. चिवडा भारी झाला. भारी झालं का? खाऊन बघतो मी. आज लय आंबट झाली मम्मी तू. मग आज किती दमले. तुला म्हणलं चाल मदतीला तिकडं फोन बघत बसला. आणि हा स्वयंपाक तुझ्यासाठी. तू नाही खाणार का? मी नाही खाणार गोड जास्त. लाडू असेच करावं लागते का? हा लाडूच्या कोणी काय करतं पुऱ्या बनवतं बेसन पिठाच्या पुऱ्या आणि त्या पुऱ्या तळून घेतं बारीक मिक्सर म्हणून काढलं का पाकात टाकून देतं. तर आपण पुऱ्या न करता नाही अशा भाकरी बनवायच्या आणि तुपात मस्त भाजून घ्यायच्या लाल चटक तुपात आणि मिक्सर म्हणून काढून पाकात टाकून द्यायचं. दाखवते मी तुला कशी करायची. लय भारी होते. संपलं पीठ. हे ना महाराष्ट्राचं फेमस मिठाई बर का. महाराष्ट्राची फेमस मिठाई डाळीचे लाडू. पुढं गावी पाहुणं म्हणून गेलो का आपण शिवगावला इकडं पुढे गेलो का पाहुणं म्हणून गेलं का काय केलं डाळीचे लाडू. तर मी दाखवते आता डाळीचे लाडू कसे करते. ते बाबाचे बी लय फेवरेट होते बर का आणि आता तुझ्या पप्पाचे बी लय फेवरेट आहे. कोणते बाबा? आश्रम बाबा? नाही शिवाचे माझे बाबा. माझे पप्पाचं सगळ्यात फेवरेट म्हणजे डाळीचे लाडू. लय आवडायचे बाबाला. कोणता सण आला का बाबा म्हणायचे डाळीचे लाडू कर. कोणता सण आल्यावर आई अशीच करायची. हा आई अशीच करायची. मग मी पण आईच शिकले ना. ते शेवटचं आहे का आता? एक आहे कुठे? थोडेसेच बनवायचे तुझ्या पप्पा पुरते तुझ्यापुरते. किती होते लाडू? होते 20-25 छोटे. लय झाले तेवढेच. हा तेवढेच 3-4 महिने का वापर. नाही एवढे नाही रे. मग महिनाभरच जायचं मला. आता मी कुठं खातो लय. पप्पा खाते तर पप्पा हा 1-2 महिने जाईल. 1 महिनाच आहे ना. रोज एक खाईन पप्पा. त्यांना आवडतात का? त्यांना बेसनचे लाडू आवडते. हे तर तुला दाखवते मी कशी पेड्यासारखे लाडू तुला पाऊस गेला वा तशी लय पाऊस आलता. दिवाळीच्या दिवशी पाऊस म्हणला आता काय फटाके उडवायला भेटत नाही का बाहेर. पप्पा गेले बोकळायला. हा झाला ना टाइम. किती नाही म्हणलं तरी आबू चालू आणि ते मुद्दाम करीनच. हे पाक करेल का तू? करायचंय अजून पाक. हे काय मग? ते आता शेव तळली ना
त्याचं तेल आहे का? मला वाटलं पाकच आहे. आता मिक्सर मधून काढावं लागेल. हाताने नाही होणार का? हाताने किंवा करीत बसतो, मिक्सर मधून पटकन होतं. लय गरम आहे, लय भारी लागते तर हे असंच काय. हा. तवा तवा असेच नुसते. तवा मिक्सर म्हणजे आमच्या वेळेस मिक्सर नव्हतं बाबाच्या इथं. मिक्सर नव्हतं तर आम्ही काय करायचं, आईन ते आम्हाला बसवायचे हात धुण्या आणि चुरावर आहे बारीक. आम्ही चुरायला बसलो का तर करता चुरता चुरता खायचं. लय बोलायचे बाबा ते आईन ते. काय म्हणायचे? कच्च आहे ते, कच्च कशाला खात्या. पुढं दुकान. हा. तवा भारी वाटायचं खायचं. आता जेवायला डाळ भात करते हो. बर. नुसतं डाळ भात. हा. हे हाय गोड. पप्पा काय नसतं या राहिले हो. मी पितो थोडं तुला काय आहे? मी पितो थोडं तुला मिरिंडा. आणि मला तुला काय आलं? आपण दोघं घेऊ. मी थोडं पितो कुठं होता डवरा आज मग? कुठे गेलते आता फिरायला? ते आलं हे आणायला गेलते. मग कुठे गेलतो नवरा भाजी उचललाय पाहिलं ना. सकाळी मग हिने गेलो ते आणायला मग ये थोडं ध्यान आलं का मी हे पितो मला द्यावर 50 रुपये. हा काय घातलं 500 रुपये दिले सकाळी तुला. म्हणजे का मला दिले का? मग एवढं पाठायला ते बोल लागलेच नाही त्यानं. तुम्ही उडी शांती पाटाकी. हा मी आता मी तर लांब पळावून जातोय. तुम्ही सुतोय बॉम्ब नाही फोडणार. बट अजिबात नाही. काय करत मी कधी फोडणार मी सुर चढला घेतो मी मग ते हाताळायला हातात कसं काय फुटलं पप्पाच्या हातात? इकडं फाटाकडा नाही, झाड फुटलं होतं ना. हा झाड फोडलं होतं. मी आता हाताचे चितडे झालते कडे. अजून कमी काय झालतं हाताला दाखवा. किती करणार आहे ना. अहो तुम्ही तरी ते बुरमोळा हे करता. सुतळे बॉम्ब जर फुटला ना हातात डायरेक्ट कातडे बाहेर येते. आपण मावशी तिकडे होत आहे ना. त्या असं हातात वाय एकच होतं म्हणजे असं बघ म्हणलं कधीला कोणाला सांगत होता आहे की कोणाला कोण तरी. अरे तू सांग का तो पेल होते. पेल होते पेल मध्ये मस्त हातात चालले आणून फाय लगे पाण्यात हात घातला असं. एक डोळा असं भुंगाना करत करे का? करे वाटतंय. तू कपडे नाही घातले मला काय कपडे. तुम्हाला काय नवे लागायचं तुमचं तिला आणलं मी ते मी पेलो थोडं तिला दे म्हणलं. आणि मग मला द्या मग 20 रुपये. मला एक आणायची. पहिलं का तो पगार काय तू कामात झाला मला काय तुला द्यायची गरज. आई निघणार आहे वाटतं बहुतेक. खपली निघणार आहे बहुतेक. खपली ना. बहुतेक काढू नका. काढ 100 का. मला रागावायचं मी तेल मध्ये ते सगळंच निघणार आहे. दर काढ. रागावायचं तेल मध्ये ते सगळे जखम निघणार आहे. चांगलंच लागेल ना. जखम म्हणजे काय ते जर मला सहन न झालं जर मी करीन तर करीन नाही तर मी त्याच्या आजी गाडी पाय घातली जखमीच्या मला सहन नाही. नुकसान झाली एवढी माहिती का 30,000 पगार घेणार. ते कोणामुळं झालं माहिती का? त्या म्हातारीमुळं. अरे नाही काय कोणत्या पात्री? म्हातारीच्या दहाव्याला जायची काय गरज होती का? ती कुठं देईन आपलं का कळणार आहे. ती कुठं देईन आपल्याला. ती कोणच्या नशिबान देईन आपल्याला कळणार आहे काय ती. अरे ना हळद आली थोडी. आता थोडं त्याच्या येणं भोकाचं त्यांना काय नाही होत मग सगळं ते रंग मारलेली ती काय नाही होत त्यांना आहे की नाही.
काही नाही होत, काही नाही, काही होत नाही, काही नाही. त्याच्यावर थोडे दारू होते दारू होत नाही तर काही होत नाही, रग मेलेली तिची, काही नाही होत त्याला. दुखत दाबला नाही. तरी नाही दुखत. काही नाही दुखत. थांबा मी दाबून हे किती दाग दाब. नाही, वरती नाही दाब. जखम आता. खपली निघू राहिली. ते काय ते जखम फक्त ती हे हो राहिली. ते हात त्याला काय होत नाही, दुखत नाही काही नाही. असं असं पेट झालं तुम्ही करत तेच चांगलं आहे का नाही हो का ते ते दारू प्यायला गेलते का नुसती? मग कोणची प्यायला गेलो याच्यामध्ये दारू टाकून पिले असं पप्पा मला ते उगाच घेऊ राहिले का ते? मग तुम्हाला आणून दिलं येणं लागलं का मला? मला तर कळाला दारू पिली का? आता शिक कळालं मला गाड्या तरी म्हणलं कमून जाऊन आणलं पप्पाने अर्ध मग एवढं ते बी अर्धच कस काय आणलं फुल वाटली का नाही आली? पप्पाने काय केलं अर्ध ग्लासात होतलं बर का आणि अर्धी दारू टाकली घ्या बरं माझी शपथ मी तुझी शपथ आहे. या बसा. तसं नाही तुम्ही करत. माझी मी शपथ लाभार नाही. नाही बोलत कधी. मी काय केलं घ्या बसा. मी अर्धा पिऊन दारू टाकून पेले का नाही मी तुम्हाला दारू टाकून आणली मी येडं का म्हणे? तुम्ही याच्यातलं अर्ध दारू टाकून पिले आणि जे उरलेलं अर्ध ते नाही, आणलं नाही, बिलकुल मी तसं नाही करीत. मी ना काय दमलं तर हे अर्ध आणलं मी माझ्या एवढं का तेवढं मी आणतो मी गावात नाही बोलत कधी. ते हळद आणतो तो काय करू राहिला? पुढे देवर पुढे देवर आपण पुढे आणली ना आता खायची पुढे हा इथं होती ना आता बरोबर आपण इथं मम्मी समजलं ना मी म्हणलं तिनं काय होत नाही म्हणलं. बघू बरं आपण याच्यावर आलं ते आपण त्या हळदीनं फरक नाही पडत पुढीतली हळद टाका. मी तुम्हाला काय म्हणतो होते किती दिवसाची? दे बरं. लय चुरलं का करू मिक्सर मधून हा मिक्सर मध्ये मला एवढं बारीक करून दे तरी. कुठं मिक्सर ते धर या इथं मिक्सरचं भांड आहे. सगळ्या कर ना मग सगळ्या कर ना देतो आपण काय काय राहिलं आता काय नाही आता एवढं लाडू केले. चॅकलेट काय चॅकलेट ते म्हणते ना ऑनलाईन करायला आज आता काय नाही उद्या पाहू आपण. नाही नाही याच्यावर होता म्हणते ना हे मिक्सर होतं मम्मी मागाशी हा ते याच्यावर ते टोपळे टोपणं बाजूला तिकडं नाही. ये इथे पण मग ये आणि इकडे जर गांगडी तो चालू नाही कंगळ नको पुसून काढावं लागेल फक्त. वास लगेच हे पुसायला पुसून धरे मग कपडे आणलेले कामाचं नाही गेले हम्म मी कपडे केवढे घेऊन येऊ? पक्का चेक करू आता. शेव आहे गाड्या तिकडे गिरायचं दाब म्हणलं ते पडून गेला तिकडे दाबून काढली मी शेव शेव जर शिक मला हे वाट राहिली म्हणजे क्रिस्पी नाही नाही का कशी खाऊन पाहत होता क्रिस्पी हा पाय भारी पाय क्रिस्पी ना तिकड नाही ती काही पाय क्रिस्पी का तिखट नाही. कच्चीची तिकड नाही कच्ची क्रिस्प कडक का म्हणून नाही बाहेरच्या याच्या आपल्या भाज्या त्याला तिकड कडक राहिली हे काय होतं माहिती का ही नुसती बेसन पिठाची हा का सोडा नाही टाकला का हे सोडा टाकला म्हणजे बेसन पिठाची त्याच्यात ते काय टाकले कडक व्हायसाठी थोडं तांदळाचं पीठ टाकलं त्यानं मग कडक होती आणि ही नुसती बेसन पिठाची आता याची भाजी करायची मस्त पैकी कधी टाकून दे. ते टाक कशात ए, अजिबात नाही तर शिवड्या नाही नाही असंच भारी देऊ नको भाऊ मला नाही आवडत क्रिस्पी नाही क्रिस्पी असतं तुम्ही म्हणलं आधी असतो टाकायचं आधी टाकता येतं ना आधी बाहेर हा न अर्ध मग मी मला साईडला काढीन मी माझ्या छोट्या डब्यात घेतो काढून हाय एवढा डबा मला बाजूलाच काढावं लागेल तुम्ही काही कुटाणा करशाल भाऊ बरं नाही टाकी शेवच नुसती बाजूला ठेवतो हा शेव नाही झाला का तू आणि नुसतं तुम्हाला बाकी शेव कडक नाही आणि कडक नाही पण ती शेव कशी त्याच्यात मिक्स असलं बरं हा, मग ते अरे, तो दाबवली. मग याला मला दाबवली. मला मग अयो मी नंतर बरं होईल ये ना आवडली ती. लय आग होती अयो त्याचे पण ते निघणार आहे. ये. अहो बळस नका काढू जाऊ निघन तव निघन आहे का नाही मम्मी माझी देवी माता अरे ठेवू का देवापाशी हा ठीक.
घालताच येणार नाही, घातलं तर बुटाला चिघळण ते. लोकल काम आहे मला, पण तसं विषय नाही. का बाप्पा तुम्ही तुमच्या मशनीवर नाही करू राहिले का? नाही मग कुठं करू राहिले? लोकल काय मला शेवर म्हणजे काय काय काम आहे तुझं? बटन दाबायचं, जॉब काढायचा, लावायचा, तेवढंच काम करतो. त्याला काय हाजरी? तेवढीच आहे 650. तेवढीच हाजरी? आणि त्या मशनीवर बी तेवढी? मशीनवर तेवढी, पण मी अंगावर काम करतो. म्हणजे ओव्हर टाइम करताय ना? मग हीच बरी आहे ना बटनाची, जाऊ द्या अंगावरचं काय पण बरं आहे ना. हा बाप्पा काय करा माहिती का, तुमच्याकडून जवळ ते एवढं येतं का तोपर्यंत करा. मग तुमची फासवी दुखायला लागली का मग इकडंच शिफ्ट होऊन जा, आहे की नाही? नाही हेच बरं आहे बटनाचं. हा जाऊ दे कमी पगार, पण मग सुखासुखी. एक नाही, आणि त्याच्यात काय पाहिजे त्याला, त्या पगार काय साठी चांगलं बारीक करा. कांदा काय होतं आता, नगती का मला काय ठेवणार थोडी तिथे वर्षभर.